शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यांना फुटला घामा. याला कोण घालील येसना दरबारी पुस्ती बेगमा. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार. दरबार झाला गप्पगार. कुणी घेईना पुढाकार. साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. नाव त्याचा फजल खान. नाव त्याचा फजल खान. जिथं जाता जणू सैतान. खाना बोलला छाती ठोकून. शिवा बाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या दुर्गीत. त्याचं घोड दळ पायदळ. फौजा फाटा लई पक्कळ. अंगी 10 हत्तीचं बळ. पाहणारा कापे चळचळ. वाटेत जे भेटीत त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना पुढे निघाली. घरे लुटली, देवळे उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राज्याची सेना मुठभर. खानाला कसं झोपणार. काय नडवावं हुंडर. चिंतेत पंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचे सैन्य फाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लग्न अवघड आहे. यासाठी तुम्ही काही दिवसांसाठी अज्ञातस्थळी निघून जा महाराज. काय म्हणत नाही माझं. आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, पण राजांचा जीव असणं खूप गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्रच नव्हे तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. मास आहे, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय लावूनच परत येईल. अशा वाघिणीच तो छावा. मला कसा ठेचावा. डोक्यात गणी मिकावा. भेटीत धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केलं. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करमणुकीची. शिवाजी राजांच्या करमणुकीची. काही कल्पना युक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. काही कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामियानाला. अशा या शामियानात खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाळा. आणि ते म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजांना पाहून
पाप सारे गेले पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट नाव